नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जेव्हा दत्तगुरु तुमच्या आयुष्यात यायचं ठरवतात तेव्हा अचानक काही गोष्टी बदलू लागतात. आपल्या आसपास असे काही संकेत दिसतात जे फक्त दत्तगुरूंच्या कृपेनेच घडतात. आणि जर हे संकेत तुमच्याही आयुष्यात दिसू लागले तर समजा की गुरूंचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या मार्गावर आहे. तर नमस्कार. आज मी एक अतिशय सुंदर आणि भक्तिभावाने भरलेला विषय घेऊन आली आहे. तर दत्तगुरु तुमच्या आयुष्यात येणार याचे काही 5 गुप्त संकेत आहेत. तर दत्तगुरु हे त्रिदेवांचे अवतार आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचं संपूर्ण स्वरूप आहे. त्यांची कृपा लाभली की माणसाचं जीवन पूर्णपणे बदलून जातं. पण गुरु आपल्या आयुष्यात येण्याआधी काही खास संकेत देतात. तर हे संकेत खूप सूक्ष्म असतात, पण ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्याला ते संकेत नक्की जाणवतात. तर आज मी तुम्हाला हे 5 संकेत अगदी सोप्या भाषेत भक्तांच्या खऱ्या अनुभवांसह सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक विशेष उपाय तुम्हाला सांगणार आहे की जो उपाय गुरूंच्या कृपेचे दरवाजे तुमच्यासाठी आणि लवकर उघडू शकतो. तर पहिला संकेत, तर दत्त नामाचा अनाहूत उच्चार. पहिला आणि सर्वात सुंदर संकेत म्हणजे दत्त नाम कानावर पडणे. कधी तुम्ही बसून असता, आपण काही काम करत असतात आणि अचानक कोणीतरी श्री गुरुदेव दत्त म्हणतं किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणतात, असा उच्चार करतात. तर हा उच्चार ऐकताच तुमच्या मनाला एक अनोखी शांती जाणवते. तर हे असं घडणं म्हणजे गुरु तुमच्याकडे लक्ष देत आहेत, तुमचं नाव त्यांच्या कृपेत आलं आहे. तर मी माझा एक अनुभव शेअर करते तुम्हाला. मी दत्त मंदिराजवळून जाताना अचानक दत्त नाम ऐकू आलं आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू झाले. जर तुम्हाला पण असा संकेत मिळाला असेल कधीतरी, तर त्या क्षणी तुम्ही थांबा, डोळे मिटा आणि मनामध्ये म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं मनात म्हणायचं. तर हे केल्याने गुरूंचा आशीर्वाद अधिक वेगाने तुमच्याकडे येईल. आता संकेत, दुसरा संकेत की दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला अचानक दिसणे. तर दुसरा संकेत खूप चमत्कारिक आहे. अचानक आपल्याला गुरूंचा फोटो, मूर्ती किंवा पादुका दिसतात. कधी तुम्ही समजा बाजारात गेले असाल आणि एखाद्या दुकानात तुम्हाला भिंतीवर श्री दत्तगुरूंचा फोटो दिसला किंवा सोशल मीडियावर स्क्रॉल करत असताना अचानक तुम्हाला श्री दत्तगुरूंची प्रतिमा डोळ्यासमोर येते. तर हे काही योगायोग घडत नाहीत, तर हे गुरूंचं थेट बोलावणं असतं. गुरु तुमच्याकडे लक्ष देऊन असतात. मग मी तुझ्याकडे येतोय, तू तयार राहा, असं दत्तगुरु तेव्हा सांगतात. मग तेव्हा काय करायचं? तर समजा फोटो दिसला की फोटोला नमस्कार करा मनातल्या मनात आणि जय गुरुदत्त म्हणा आणि तो फोटो मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि त्या मोबाईलमध्ये फोटो असेल तर रोज त्याचं दर्शन घ्या. आता संकेत तिसरा, तर स्वप्नामध्ये दत्तगुरूंचं दर्शन होणे हा खूप मोठा आणि खूप पवित्र संकेत आहे. तर तिसरा संकेत म्हणजे स्वप्नातील दर्शन. कधी स्वप्नात गुरु स्वतः दिसतात, तर कधी त्यांच्या पादुका दिसतात, तर कधी मंदिर दिसतं स्वप्नामध्ये. तर स्वप्नातून उठल्यावर मन आपलं खूप हलकं होतं आणि आनंदी होतं. तर हे स्वप्न हा गुरूंचा स्पष्ट संकेत असतो. तर मी तुझ्याकडे येतोय, तुझ्या जीवनात चमत्कार घडवायला. तर मग अशा वेळी काय करायचं? तर अशा स्वप्नानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण दत्त मंदिरात जायचं, दत्त नामाचा जप करायचा त्या दिवशी आणि गुरुचरित्रातील एक अध्याय वाचा, 14वा अध्याय वाचा, 18वा अध्याय वाचा, एक अध्याय वाचायचा त्या दिवशी आणि दत्त नामाचा जप करायचा. आता संकेत चौथा, गुरूंचं नाम सतत आपल्या कानावर पडणे. तर चौथा संकेत म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे गुरुशी संबंधित तुम्हाला शब्द ऐकू येणे. कोणी गुरु म्हणतं दत्त किंवा पादुका दिसतात किंवा गुरुचरित्र असे शब्द वारंवार कानावर पडतात. जणू विश्व तुमच्यासाठी संदेश पाठवत आहे. गुरूंकडे वळ, ते तुझी वाट पाहत आहे, असा हा संकेत असतो. तर मग तेव्हा काय करायचं? तर ताबडतोब गुरु नामाचा जप सुरू करायचा. तर रोज किमान 11 वेळा तुम्ही गुरु नामाचा जप सुरू करा. हा खूप प्रभावी उपाय आहे. आता 5वा संकेत, तर मनामध्ये अनपेक्षित भक्तिभाव जागणे. 5वा संकेत म्हणजे अचानक भक्तिभाव जागणे. कधी अचानक वाटतं मी दत्त जप सुरू करावा,
आपल्याला कधी कधी अचानक वाटतं की मी गुरुचरित्राचं पारायण करावं, मी दत्त मंदिरात जावं. आपल्याला कधी कधी असं खूप तीव्र इच्छा होते मंदिरात जावं. तर ही भावना अचानक निर्माण होते कोणत्याही कारणाशिवाय. मग अशा वेळी आपण तुमच्या मनात ही जर भावना आली समजा, तर लगेच ती कृतीत आणा. हा क्षण वाया नका घालवू. तुम्हाला एक खरी आणि एक प्रेरणादायी मी कथा सांगते एका विद्यार्थ्याची. एक विद्यार्थी इंजिनिअरिंगचा अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास झाला. पहिल्या नंबरने तो पास झाला, पण त्याला चांगली नोकरीच मिळत नव्हती. पण त्याच्या आईने मग दत्तगुरूंचा मंत्र जप सुरू केला. त्याची आई, तो मुलगा खूप चिंतित होता. मग आईने दत्तगुरूंचा मंत्राचा जप सुरू केला. त्याच्या आईने, मुलाच्या आईने गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं. आणि मग बघा काय चमत्कार झाला. एकाच महिन्यामध्ये त्या मुलाला IT कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळाली. तर ही आहे दत्तकृपा. दत्त महाराजांचं रोज नामस्मरण केलं तर दत्त महाराज भक्ताला संकेत देतात. एका व्यक्तीला दत्तप्रभू बऱ्याचदा संकेत देत होते. हे संकेत पाहून तो दत्त भक्त गुरूंकडे वळला आणि त्याच्या आयुष्यामध्ये आर्थिक, मानसिक आणि आरोग्याचा मोठा बदल झाला. जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर समजा की दत्तगुरू तुमच्याकडे पावलं टाकत आहेत. फक्त त्यांना मनापासून हाक मारा, ते नक्की येतील. आणि जेव्हा ते येतील तेव्हा तुमचं जीवन पूर्वीसारखं राहणारच नाही. ते आनंदाने जीवन, आपलं आनंद, शांती आणि चमत्कारांनी भरून जाईल. ही आहे दत्तकृपा. तर रोज सकाळी आपल्याला उठल्यावर 11 वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. गुरूंचा फोटो घरामध्ये ठेवा, दत्तगुरूंचा फोटो घरात ठेवा, गुरुचरित्र पारायण करा. हे सर्व दत्तगुरूंची सेवा केली तर तुमचं जीवन बदलून टाकतील दत्त महाराज. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.